नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। देशातील प्रत्येक महत्त्वाच्या मोहिमेत पुणेकरांचा मोठा सहभाग असतो। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यासाठी देशभरात मोठी तयारी सुरू आहे। तशीच तयारी पुण्यात देखील सुरू आहे। पुण्यातील एकमेव शंख पथकाला अयोध्येत खास आमंत्रण देण्यात आलं आहे। पुण्यातील केशव शंखनाद पथक अयोध्येत शंखनाद करणार आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे सरचिटणीस चंपत राय यांनी या संदर्भात केशव पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना पत्र पाठवले आहे। हे आमंत्रण पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा आहे। सगळेच महत्त्वाच्या सोहळ्यासाठी शंखनाद करण्यासाठी उत्सुक आहे, असं अध्यक्ष नितीन महाजन यांनी सांगितलं आहे। पुण्यातील हडपसर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। एका डंपरने ॲक्टिवाला मागून जोरदार धडक दिली। यामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झालाय, तर आई गंभीर जखमी झाली आहे। बुधवारी सायंकाळच्या वेळी हडपसरमध्ये ही घटना घडली। भरधाव वेगात धावणाऱ्या डंपरने ॲक्टिवाला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकी चालवत असलेली या मुलाची आई गंभीररित्या जखमी झाली। जखमी आईला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुण्यातील विमाननगरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली। पुण्यातील विमाननगर परिसरात आगीची मोठी घटना घडली असून जवळपास 10 सिलेंडरचा स्फोट झाला होता। आग सध्या नियंत्रणात आली असून कूलिंगचं काम सुरू आहे। बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीररित्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता। एकूण 100 सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करण्यात आला। 100 पैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली। सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणली आहे। सध्या कूलिंगचं काम सुरू आहे। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे। कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, कधी 2 गटातील राड्यांसाठी, तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जातोय। पुण्यातील कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घालणारा व्हिडिओ सध्या समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये पोलिसांसमोरच कोयता गँगने उच्छाद मांडला आहे। त्यामुळे शहरात पोलिसांचा धाक कमी होतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्री ही घटना घडली आहे। 2 गटात झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला केला आहे। 2 गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते। मात्र पोलिसांना न जुमानता कोयता गँगने दुसऱ्या गटातील तरुणांवर कोयत्याने वार केले आहेत। एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोका कारवाई करत असतानाही गुन्हेगारांचा उच्छाद कायम आहे। लोकप्रिय तमिळ अभिनेते व तमिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे। कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं समोर आलंय। कॅप्टन विजयकांत DMDK पक्षाचे नेते होते। 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। MIOT रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येण्याची शक्यता आहे। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळाव्याचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे। या महोत्सवाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आली आहे। मोदीच्या दौऱ्यानिमित्ताने प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे। राष्ट्रीय युवक मेळाव्यासाठी जागेचा शोध सुरू आहे। या युवक मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक युवक येण्याची शक्यता आहे। नाताळच्या दुसऱ्या दिवशीच भीषण कार अपघात झालाय। यात आमदारांच्या 6 नातेवाईकांचा मृत्यू झालाय। कारमधून 7 जण प्रवास करत होते, त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकला कार धडकली। हायवे 67 वर हा अपघात झालाय। पी वेंकटा सतीश कुमार असं आमदाराचं नाव आहे। ते आंध्र प्रदेशच्या मोम्मीदिवारम या विधानसभा क्षेत्रातून आमदार आहेत।
पी व्यंकटा सतीश कुमार यांचे अमलापुरम शहरात राहणारे नातेवाईक अमेरिकेला गेले होते। त्यावेळी अमेरिकेच्या टेक्सास शहरात स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला। त्यात आमदारांच्या 6 नातेवाईकांचा मृत्यू झालाय। पी नागेश्वरराव, सीता महालक्ष्मी, नवीना, कृतिका, निशिता आणि अन्य एक व्यक्ती कारमध्ये होते। 7 जण कारमधून प्रवास करत होते। त्यावेळी हायवे 67 वर समोरून येणाऱ्या ट्रकशी कारची धडक झाली। ट्रकमध्ये 2 जण होते। टेक्सासच्या फार्म मार्केट रोडवर हा अपघात झाला। नामांकित टीव्हीएस कंपनीच्या वतीने श्री साईबाबा संस्थानला अंदाजे 3,25,000 किमतीची दुचाकी वाहन देणगी स्वरूपात प्राप्त झाली। या वाहनाची श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वाहन विभाग प्रमुख अतुल भाग आदी उपस्थित होते। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे। 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता पायी दिंडी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे। तर आंतरवाली सराटी अहमदनगर पुणे मार्गे मुंबईला ही पायी दिंडी पोहोचणार आहे। जालना, शहागड, गेवराई, अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे असे दिंडी पोहोचेल। त्यानंतर पुढे पुणे मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहोचणार आहे। दिंडीच्या आसपासच्या गावातल्या लोक त्या ठिकाणी दिंडीत सहभागी होतील। सगळ्या नियोजनाचं PDF तयार करून कार्यकर्त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात येणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे। सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। पद्मशाली समाजातील मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा आमदार प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक मेघनाथ येमूल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश केलाय। मेघनाथ येमूल यांच्या भारतीय जनता पक्षात भाजप प्रवेशामुळे या भागात आता भाजप मजबूत झाल्याचे मानण्यात येत आहे। मात्र सोलापूर शहरातून येमूल यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे। सोलापुरात पद्मशाली समाजातील मातब्बर नेते म्हणून मेघनाथ येमूल यांची ओळख आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।